श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय. विषय प्रवेश. 1. ब्रह्मविद्या. मानवी जीवनाला योग्य वळण देऊन माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनविण्याचे काम संस्कृती करते. म्हणून मानवी जीवनाचा अर्थ लावताना संस्कृतीचा विचार करावा लागतो. प्रत्येक संस्कृतीला बहिरंग व अंतरंग अशी 2 अंगे असतात. भांडी-कुंडी, घरेदारे, दागिने, पोशाख, चित्रे, मूर्ती, रस्ते, यंत्रे, सणवार, उत्सव, चालीरीती, शिष्टाचार वगैरे मिळून बहिरंग तयार होते. तर भाषा, वाङ्मय, कला, काव्य, नाट्य, संगीत, शिल्प, कायदा, धर्मनीती, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि राजनीती यांमधून व्यक्त होणारी मूल्ये मिळून अंतरंग बनते. अंतरंग हा संस्कृतीचा प्राण आहे. कारण माणसाच्या व्यक्तित्वाचा विकास आणि त्याच्या जीवनाचे साफल्य त्यावर अवलंबून असते. दोन्ही अंगे एकमेकांवर अवलंबून असल्याने वेगळी काढता येत नाहीत. अंतरंगात ज्या मूल्यांवर जोर दिला जातो त्या अनुरोधाने संस्कृती प्रत्यक्ष आकार घेते आणि त्याप्रमाणे तिची विशिष्ट जीवनपद्धती बनते. गेल्या 5-6 हजार वर्षांत जगामध्ये अनेक संस्कृती प्रत्यक्षात अवतरल्या. भारतीय संस्कृती त्यांच्यापैकी एक अतिप्राचीन व महान संस्कृती असून अजून ती संसार करीत आहे. तिच्या अंतरंगामध्ये ब्रह्मविद्येला सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. तिच्या आयुष्यात आजपर्यंत अनेक चढ-उतार झाले, पण ज्या ज्या वेळी तिच्यामध्ये मोठ्या व्यापक स्वरूपाच्या क्रांत्या झाल्या त्या त्यावेळी ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविचार हाच त्यांचा पाया होता असे इतिहास सांगतो. सध्या विज्ञान संस्कृतीने आपला संसार थाटलेला असून जगातील सर्व समाजाचे व्यावहारिक जीवन तिने साफ बदलून टाकले आहे. असे जरी असले तरी आपण भारतीय लोक ब्रह्मविद्येला म्हणजे आध्यात्मिक अनुभवावर आधारलेल्या संतजीवनालाच सर्वश्रेष्ठ मानतो. मी कोण? हे जग काय आहे? माझा व जगाचा खरा संबंध कोणता? मानवी जीवनाचे अंतिम ध्येय कोणते? हे सनातन प्रश्न विज्ञानाच्या शिखरावर आरूढ झालेल्या 20व्या शतकातील माणसाला सुटलेले नाहीत. या कारणाने देहाच्या सुखसोयींची लूट असूनसुद्धा माणसाच्या मनाला खरे समाधान लाभलेले नाही. जेथे समाधान नाही तेथे शांती कशी नांदणार? देहाच्या गरजा भागल्यानंतर फक्त अध्यात्म विचारानेच मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. तो अर्थ समजला की त्याचे सर्व प्रश्न सुटतात आणि मग ब्रह्मविद्येच्या उपासनेने त्याला पूर्ण शांतीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. हा साक्षात्कार भारतीय विचारवंतांना अगदी पूर्वी म्हणजे उपनिषदकालीन स्पष्टपणे झाला. म्हणून आत्मशक्तीचा शोध व आत्मतत्त्वाचा बोध या आध्यात्मिक मूल्यांचा पुरस्कार भारतीय थोर पुरुष आजपर्यंत सतत करीत आले आहेत. आत्मसाक्षात्कारातून प्रकट होणारे दिव्य आध्यात्मिक सामर्थ्य ध्येय म्हणून त्यांनी समाजासमोर ठेवले. ब्रह्मविद्येची ही परंपरा आपल्या देशामध्ये आजपर्यंत अविच्छिन्नपणे टिकली आहे. ती कशी टिकून राहिली हे मानवी इतिहासातील एक भारी आश्चर्यच आहे. 2. संत हा आदर्श पुरुष. काही समाजात कलावंत, वीर, मुत्सद्दी किंवा विज्ञानपंडित हेच आदर्श पुरुष आहेत असे मानले जाते. संत हा भारतीयांचा आदर्श पुरुष होय. ह्या संस्कृतीची मूलभूत प्रेरणा जी ब्रह्मविद्या ती ज्याच्या ठिकाणी
बव्हंशी साकार होते त्याला संत, साधू, सत्पुरुष, आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, महात्मा किंवा सद्गुरू म्हणतात. केवळ बाह्यांगाने पाहिले तर संतांचे व सामान्य माणसाचे जीवन यामध्ये फरक आढळेलच असे नाही. दोघांच्या अंतरंगात मात्र जमीन आसमानाचा फरक असतो. मी देहाचा आहे, नव्हे मी देहच आहे या निश्चयाने सामान्य मनुष्य असतो, तर मी देवाचा आहे या निश्चयाने संत जगतो. देहातून किंवा इंद्रियांपासून मिळणारे सुख हेच आपले जीवन सर्वस्व असे सामान्य मनुष्य मानतो. तर भगवंतापासून मिळणारा अतींद्रिय आनंद आपले जीवन सर्वस्व आहे असे संत समजतो. सामान्य मनुष्याचे आचार, विचार व उच्चार पैसा आणि प्रतिष्ठा यांच्याभोवती भ्रमण करतात, तर संतांचा देह व जीव सच्चिदानंद आत्म्याशी समरस होण्याच्या प्रयत्नात असतात. सामान्य मनुष्य विकारांचा दास असतो, तर संत त्यांचा स्वामी असतो. सामान्य मनुष्याचे मन सुखदुःखांनी हेलकावे खाते, तर संत सुखदुःखांनी विचलित होत नाही. कसे होईल, काय होईल या भीतीमुळे सामान्य माणसाला काळजी व तळमळ लागते, तर जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते या खात्रीमुळे संताला कधी काळजी लागत नाही. सामान्य मनुष्य स्वार्थी असतो व आपल्या नात्याच्या माणसावर ममत्वाने प्रेम करतो, तर संत निस्वार्थी असतो व सर्व माणसांवर सारखे प्रेम करतो. सामान्य माणसाला अज्ञानामुळे जीवनाचा खरा अर्थ कळत नाही, म्हणून तो वासना तृप्त करण्याच्या नादी लागतो, तर संताला आत्मज्ञानामुळे जीवनाचा खरा अर्थ कळतो, म्हणून तो आपली वासना भगवंताला अर्पण करतो. सामान्य मनुष्याचे मन कर्म करताना फलाशेत गुंतून पडते, तर संताचे मन कर्तव्यापुरतेच कर्मात राहून कर्माचे फल भगवंताला अर्पण करते. सारांश, देहसुख, पैसा व प्रतिष्ठा हीच सुखाची साधने आहेत असे मानणाऱ्या सामान्य माणसाला देहबुद्धीमुळे असमाधान राहते, तर आत्मसुख, भक्ती आणि निस्वार्थी प्रेम हीच सुखाची साधने मानणाऱ्या संताचे जीवन आत्मबुद्धीमुळे समाधानाने भरून वाहते. 3. संतांचा दृष्टिकोन. व्यवहाराच्या दृष्टीने जेवढे यश, लौकिकांत मिळणे शक्य आहे, तेवढे मिळून देखील माणसाला संपूर्ण समाधान लाभत नाही. प्रकृती उत्तम असावी, देहाला सर्व सुखसोयी मिळाव्या, लोकांनी वाहवा करावी, देहाला जरूर असणाऱ्या गोष्टी सतत मिळत राहाव्या, त्यासाठी भरपूर पैसा असावा आणि देहाला सांभाळणारे प्रेमळ नातेवाईक असावेत, म्हणजे मग सुखाला कमतरता नाही असे सामान्य मनुष्य समजतो. पण मानवी जीवनाची घडण अशी आहे की सर्व गोष्टी एकाच माणसापाशी क्वचितच आढळतात. शिवाय इंद्रियसुख, पैसा आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी ज्याच्यापाशी भरपूर आहेत, अशा व्यक्तीला त्याच्या सुखाबद्दल विचारले तर तो आपल्या दुःखाचाच पाढा वाचीत सुटतो. हा सर्वांचा अनुभव आहे. मनुष्याला स्वाभाविकपणे सुख पाहिजे, पण त्यामध्ये दुःखाचे मिश्रण नको. जीवन पाहिजे, पण त्यामध्ये मृत्यूचे भय नको. प्रेम पाहिजे, पण त्यामध्ये रसभंग नको. तसेच ज्ञान पाहिजे, पण त्यामध्ये कोणताही संशय नको. हा दृष्टिकोन सदोष नसला तरी तो प्रत्यक्ष अनुभवाच्या उलट आहे. अक्षय सुख, संपूर्ण समाधान, चिरंजीव प्रेम आणि संदेहरहित ज्ञान देहासारख्या अशाश्वत वस्तूवर अवलंबून केव्हाही पदरी पडणार नाही, हे विवेकाने ओळखून काही थोडे लोक शाश्वत
वस्तूच्या शोधाला लागतात. त्यांच्या प्रयत्नांस यश आले म्हणजे त्यांना आत्मसाक्षात्कार होतो. जगताला आधारभूत असलेले शाश्वत सच्चिदानंद आत्मतत्त्व त्यांच्या हृदयात साक्षात प्रकट होते. हा अनुभव आलेले लोक संतपदवीला चढतात. अर्थात संतांच्या व सामान्य माणसाच्या जीवनाच्या जीवनसंबंधी दृष्टिकोनांत मूलग्राही फरक पडतो. आत्मवस्तूचे दर्शन झाल्यामुळे संताला कृतकृत्यतेची भावना येते. आत्मसाक्षात्कारातून उदय पावलेल्या ज्ञानाने मी कोण, हे जग काय वगैरे सनातन प्रश्नांची खरी उत्तरे त्याला मिळतात. त्यामुळे त्याचे जीवन संपूर्ण समाधानी व आनंदमय बनते. शिवाय आत्मज्ञानातून एक नवीन अभूतपूर्व सामर्थ्य त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. त्या सामर्थ्याच्या जोरावर काळजी, तळमळ, दुःख व मोह यांपासून तो कायमचा मुक्त होतो. जे सामान्य लोक योग्य दृष्टी ठेवून संतांची संगत करतात त्यांना वरील दृष्टिकोनाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. संतांचा लोकसंग्रह. सर्व देशांमध्ये सर्वकाली संत किंवा सत्पुरुष निर्माण होतात. भारतामध्ये मात्र त्याची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने सर्व संतांची योग्यता सारखी असली तरी प्रत्येक संताचा स्वभावविशेष कायम राहतो. निस्वार्थी बनलेले संत आपले उरलेले आयुष्य लोकांना आत्मशोधाकडे प्रवृत्त करण्यात घालवतात. परंतु तसे करण्याचा प्रत्येकाचा मार्ग त्याच्या स्वभावानुसार भिन्न असतो. काही संत स्वभाव पारंगत असून लोकांच्या नजरेला फारसे पडत नाहीत. बहुधा ते मौन धारण करून राहतात आणि चुकून देखील कधी शास्त्रीय वादसंवाद किंवा चर्चा करीत नाहीत. जो खरा जिज्ञासू आहे, त्याला परमार्थाची खरी तळमळ आहे, असा कोणी भेटला तर त्याच्याशी ते नीट बोलतात व त्याला योग्य मार्गदर्शन करतात. पण जे नुसते भगे असतात त्यांच्याशी पिशाच्यवत वर्तन करून त्यांना वाटेला लावतात. असे संत लोक व्यवहाराच्या उलट वागत असल्याने त्याच्या हातोंडोळ्यात भरण्यासारखा लोकसंग्रह घडत नाही. दुसरे काही संत स्वतः स्वभाव पारंगत असूनसुद्धा सामान्य माणसांचा ते कंटाळा करीत नाहीत. स्वतःला भेटणाऱ्या माणसांशी ते व्यवहाराच्या मर्यादेने वागतात आणि त्यांच्या सुखदुःखात लक्ष घालून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करतात. हे करीत असता त्या माणसाच्या मनात भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न व्हावी व त्याने आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करावा म्हणून ते खटपट करतात. इतकेच नव्हे तर जे निंदक भेटतील त्यांच्यावर प्रेमाचा नुसता वर्षाव करून त्यांची दुष्ट बुद्धी नाहीशी करण्याचा प्रयत्न करतात. संत आणि विद्वत्ता. हे दुसऱ्या प्रकारचे संत पुष्कळ वेळा ग्रंथरचना करतात. आपले विचार नीटपणे लोकांना कळावे, त्यांचा प्रसार व्हावा व पुष्कळ लोक भगवंताच्या मार्गास लागावे म्हणून ग्रंथ लिहितात. त्यासाठी लागणारे पांडित्य त्यांच्यापाशी भरपूर प्रमाणात असते. भारतामध्ये ज्या संतांनी अध्यात्मशास्त्राची जोपासना करून ब्रह्मविद्येची परंपरा टिकवून धरली त्यांनी फार श्रेष्ठ प्रकारची ग्रंथरचना केली असून त्यांची नावे आबालवृद्धांच्या तोंडी आहेत. प्रल्हाद व नारद, व्यास व वसिष्ठ, शुक व शंकराचार्य, ज्ञानेश्वर व एकनाथ, कबीर व तुलसीदास, मीराबाई व मुक्ताबाई, तुकाराम व रामदास यांची नावे माहीत नाहीत असा कोण भारतीय आहे? काही लोकांचा समज असा की संतपण आणि विद्वत्ता एकाच पुरुषाच्या ठिकाणी आढळणे
कठीण असते, पण हा साधा समज नसून मोठा गैरसमजच आहे. शब्दज्ञानाच्या नादी लागल्याने उत्पन्न होणाऱ्या कोरड्या विद्वत्तेपासून अहंकार हमखास जन्म पावतो. आत्मशोधाच्या मार्गावर चालत असताही अहंकार मोठा घात करतो व निश्चितपणे ब्रह्मविद्येच्या आड येतो. म्हणून अशा वांज विद्वत्तेला सर्व संतांनी कटाक्षाने नावे ठेवली आहेत. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाची मुळीच गरज नाही, हे जरी सत्य असले तरी विद्वत्ता आणि संतपणा या दोहोंमध्ये असे काही मूलभूत वैमनस्य नाही की ज्यामुळे संत हा विद्वान असूच शकत नाही. आत्मज्ञानाच्या साधनेमध्ये राहणाऱ्या माणसाची बुद्धी अत्यंत सूक्ष्म, विशाल, मर्मग्राही आणि सतेजवंते म्हणून कोणत्याही लौकिक ज्ञानामध्ये साधू पुरुषांना सहज गती प्राप्त करून घेता येते. ज्या संतांना केवळ लोककल्याणासाठी ब्रह्मविद्येवर ग्रंथ लिहायचे असतात त्यांना अध्यात्मशास्त्रावरील पूर्वाचार्याचे ग्रंथ अभ्यासावे लागतात, हे उघड आहे. आतापर्यंत होऊन गेलेल्या ग्रंथकार संतांची विद्वत्ता कोणत्याही लौकिक पंडितांना लाजविणारी होती. ही गोष्ट शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, अरविंद वगैरेंच्या उदाहरणांवरून सिद्ध होते. संतांचे तत्त्वज्ञान. संतांच्या तत्त्वज्ञानाला अध्यात्मदर्शन म्हणतात. सिद्धांत आणि साधन अशी त्यांची दोन अंगे आहेत. प्रत्येक ग्रंथकार संत आधी आत्मवस्तूचा साक्षात अनुभव घेतो आणि मग ग्रंथरचनेला हात घालतो. आधी केले मग सांगितले ही संतांची भूमिका असल्याने त्यांचे ग्रंथ एका बाजूने जसे तर्कसिद्ध असतात तसे दुसऱ्या बाजूने प्रयोगसिद्ध असतात. प्रतिभेच्या लोंढ्यामुळे पुष्कळ वेळा त्यांचे उद्गार काव्याचे रूप धारण करतात. म्हणून काव्य या दृष्टीने देखील संत वाङ्मयाला उच्च पद प्राप्त झाले आहे. सिद्धांताच्या दृष्टीने संतांचे म्हणणे असे की आपल्या इंद्रियांना दिसणारे हे विश्व अनंत असले तरी ते सतत पालटते, देशकालाच्या मर्यादेमध्ये वावरते आणि अपूर्णपणाने भरलेले अनुभवास येते. त्याच्या मागे आपल्या इंद्रियांना न दिसणारे, कधीही न पालटणारे, देशकालाच्या मर्यादा ओलांडणारे आणि पूर्णपणाने विलसणारे असे एक तत्त्व आहे. त्याला ब्रह्म किंवा परमात्मा असे म्हणतात. परमात्मा एकच असून सर्वव्यापी आहे, सर्व भेदांच्या अतीत आहे. अचर, अमर व निर्गुण असणारा परमात्मा स्वतः सिद्ध, स्वयंप्रकाश आणि स्वयंभू आहे. तो आहे इतकेच त्याच्याबद्दल सांगता येते. त्या शुद्ध स्वरूपाचे ठिकाणी मी परमात्मा आहे असे स्वतःचे भान उत्पन्न होते. या मीपणाच्या भानातून माया नावाची त्याचीच एक महान शक्ती प्रकट होते. शब्द दोन दिसले तरी परमात्मा व माया एकरूपच असतात. मायेतून परमात्म्याकडे पाहिले की तो सच्चिदानंद स्वरूप ईश्वर दिसतो. शक्ती स्वस्थ बसत नाही, ती सारखी गतिमान असते. म्हणून मूळ परमात्माच एकीकडे शिव व दुसरीकडे शक्ती बनून या विश्वाचा खेळ खेळतो. या खेळामध्ये शुद्ध परमात्माच आनंदरूपाने सर्व ठिकाणी भरून उरला आहे. त्यासाठी संतांनी संसार आनंदमय अनुभवास येतो. सामान्य माणसाला अज्ञानामुळे विश्व हे सत्य आणि असत्य यांचे मिश्रण आहे असे अनुभवास येते. विश्वाचा प्रधान धर्म सतत पालटणे हा होय. त्यावर कालाची सत्ता चालते. कालचक्र ईश्वराच्या इच्छेने फिरते. सर्व जीवांची उत्क्रांती व्हावी या विशिष्ट ध्येयाने विश्वातील घडामोडी घडतात. विश्वाच्या रचनेत चढती श्रेणी आढळते. प्राणहीन निर्जीव वस्तू अगदी खालच्या पायरीवर असतात तर सजीव प्राणी वरच्या पायरीवर असतात. जीवाची उत्क्रांती होत होत पशु निर्माण होतो,
पशुला अगदी स्थूल बुद्धी असते, पण पशुपासून निर्माण होणाऱ्या माणसांत मात्र सूक्ष्म बुद्धी असते. या विश्वरचनेमध्ये माणसाला फार महत्त्व आहे. परमात्म्याची ओळख करून घेण्याची पात्रता फक्त माणसाच्या बुद्धीलाच असल्याने मनुष्य जन्म लाभणे मोठे भाग्याचे आहे. माणसाच्या बुद्धीला ध्येयावाचून चैन पडत नाही. इतकेच नव्हे तर बुद्धीच्याही पलीकडे राहणाऱ्या आत्मानंदाकडे त्याची धाव असते. विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये अंतर्यामी रूपाने राहणारा परमात्मा माणसाच्या हृदयातही वावरतो. त्याचा साक्षात अनुभव घेण्याचे स्वातंत्र्य व सामर्थ्य प्रत्येक माणसाला असते. म्हणून आत्मज्ञान करून घेऊन ब्रह्मानंद भोगणे हेच प्रत्येक माणसाचे जीवनातील मुख्य ध्येय आहे. संतांची साधना. मानवी जीवनाचा जो अर्थ आपल्याला कळतो त्याला अनुसरून आपल्या जीवनाची पुनर्रचना करण्याचे ध्येय संतांच्या अंगी असते. जीवनाची पुनर्रचना करण्यास अंतरंगामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा लागतो. आपला दृष्टिकोन, आपल्या सवयी, आपल्या वासना, आपली ध्येये आणि आपले संबंध यांना आत्मानुकूल वळण देणे हे सर्व साधनेचे मर्म आहे. अशा रीतीने व चिकाटीने साधना केल्यावर आत्मदर्शन घडते. साधनेच्या दृष्टीने संतांचे म्हणणे असे की आपला देहच मुळीच अस्थिर व परावलंबी असल्याने त्यापासून मिळणारी सुखे तशीच क्षणिक व परावलंबी असतात. म्हणून देहसुख कितीही मिळाले तरी माणसाच्या मनाची पूर्ण तृप्ती कदापि होत नाही. पूर्ण सुख किंवा आनंद शाश्वत व स्वतंत्र असतो, अर्थात तो शाश्वत व पूर्ण वस्तूपाशीच मिळतो. परमात्मा ही एकच अशी वस्तू असल्याने आपण आपले मन नेहमी त्याच्यापाशी ठेवण्याचा यत्न करावा. मन भगवंतापाशी गुंतवून ठेवणे याला साधना म्हणतात. भक्ती व उपासना हीच होय. ज्याचे मन भगवंतापाशी गुंतून जाते त्याच्या मनामध्ये भगवंताचे गुण आपोआप उतरतात. त्याच्या जीवनाला निराळेच तेज येते. अज्ञान, चिंता, भय, दुःख, स्वार्थ व दुबळेपणा यांचा मागमूसदेखील त्याच्या जीवनात उरत नाही. तो खरा कृतकृत्य होतो. स्वतःला परमानंद स्थितीचा अनुभव असल्यावर संत बनलेला तो मनुष्य जगाला आनंदाच्या मार्गावर घालण्याची खटपट करीत आयुष्य घालवतो. सामान्य माणसाचे मन देहाला चिकटून असते, देहाच्या आधारानेच राहते. म्हणून साधकाने आपल्या देहाला विनाकारण कष्ट देऊ नये. देह प्रारब्धाधीन असल्याने परतंत्रपणे सुखदुःख भोगतो. यासाठी आपल्या वाट्यास आलेल्या सुखदुःखाच्या भोगांना न कंटाळता साधना चालू ठेवावी. साधनेमध्ये नुसत्या तत्त्वविचारांपेक्षा ती तत्त्वे जगण्याला खरे महत्त्व असल्याने अनुभवरहित शुष्क पांडित्याचा मनापासून कंटाळा करावा. बद्धपणापासून सिद्धपणापर्यंत साधकाला साधारणपणे 4 पायऱ्या चढून जाव्या लागतात. जिज्ञासा, मुमुक्षा, साधकावस्था आणि सिद्धावस्था या क्रमाने मनुष्य तयार होत जाऊन अखेर परमात्मा स्वरूप बनतो. जिज्ञासा. आपले आजचे जीवन अपूर्ण आहे, दुःखमय आहे ही तीव्र जाणीव होऊन पूर्ण व आनंदमय जीवनाचे कुतूहल जागे होणे याला जिज्ञासा म्हणतात. सध्याच्या जीवनापलीकडे असणारे आनंदमय जीवन भोगण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली की साधनेची पहिली पायरी गाठली असे समजावे. आपले आजचे जीवन ही एक प्रकारची मोहनिद्रा आहे. त्यातून जागे होण्यासाठी 2-3 गोष्टी कारणीभूत होऊ शकतात. संतांचा सहवास, संसारातील मोठा आघात किंवा खरा सारासार विचार घडला तर डोळ्यांवरची झापडे
उडून भगवंताची जिज्ञासा निर्माण होते. शुक्राचार्य, शंकराचार्य व ज्ञानेश्वर महाराज ही मुळी जन्मतःच फार वरच्या अवस्थेची माणसे. एकनाथ रामदास व रामकृष्ण यांना जन्मतःच तीव्र अध्यात्मवृत्ती असल्याने जणू काय एखादे अपुरे कार्य पूर्ण करण्याचे ते आलेत असे वाटते. गौतम बुद्ध, पिंगला वेशा, नामदेव तुकाराम यांना संसारातील प्रसंगांनी जागृती येऊन ते मार्गास लागले. सामान्य माणसाला मात्र संतांचा सहवास व प्रपंचाचा आघात यांनी जिज्ञासा उत्पन्न होण्याचा संभव असतो. प्रपंचातील संकटांनी माणूस विचार करू लागतो. विस्कळीत झालेले आपले जीवन सावरता जगाची अशाश्वतता प्रत्यक्ष अनुभवतो आणि मग मी कशासाठी आहे याचा खरा निर्णय तो करतो. जिज्ञासेतून नित्य विवेक निर्माण होऊन आत्मज्ञान करून घेणे हे एकच खरे ध्येय आहे. ही गोष्ट त्याच्या मनाला पटते. आपल्या देहासकट सर्व वस्तू अनित्य आहेत. मृत्यूचा घाला केव्हा येईल याचा नेम नाही. अंतकाळी या जगातील कोणतीही वस्तू उपयोगी पडत नाही. म्हणून शाश्वत अशा परमात्मा वस्तूकडे आपण वळले पाहिजे हे विचार साधकाच्या मनात स्थिर होतात. मुमुक्षा संसार सुख देत नाही हे विचारांना पटले तरी ते अंतःकरणात उतरलेले नसते. त्यासाठी मनाच्या जुन्या कल्पना, वासना व सवयी मोडून त्यांना नवे वळण लावावे लागते. साधनेची ही दुसरी पायरी होय. आजपर्यंत देहसुख हेच सर्वस्व मानून जीवन घालवले. आता आत्मसुख हे ध्येय ठरल्यावर त्याला उपकारक अशी जीवनाची घडण घडवावी लागते. ध्येयाला अनुकूल ते घेणे व प्रतिकूल ते टाकणे याचे नाव अभ्यास. देहाला व मनाला वळण देत असता त्याच्या जुन्या सवयी मोडत नाहीत. अर्थात त्यामुळे जीवाची मोठी ओढाताण होते. एकीकडे परमात्मप्राप्ती व्हावी म्हणून जीव आनंदाकडे ओढ घेतो, तर दुसरीकडे मन, बुद्धी आणि इंद्रिये बलवान पूर्वसंस्कारांमुळे विषयसुखाकडे धाव घेतात. या ओढाताणीमध्ये पुष्कळ वेळा अपयश आल्यामुळे मुमुक्षू रडकुंडीला येतो आणि परमार्थ आपल्यासाठी नाही म्हणून निराश बनतो. त्याला थोडी अंतर्मुखता आलेली असते. त्यामुळे आपले मन किती चंचल आहे, श्रद्धा कशी अस्थिर आहे, दंभ किती बलवान आहे, पैशाची व मनाची हाव किती जबरदस्त आहे, आपण विकारांना कसे बळी पडतो याची स्पष्ट जाणीव झाल्याने मुमुक्षूचे मन अशा निराशेमध्ये हेलकावे खात राहते. सत्संगामध्ये घडलेले श्रवण व मननाने जमवलेला परमार्थाचा विवेक यांना आतील खळबळीमुळे मन एका क्षणात विसरून जाते आणि इंद्रियासमोर आलेल्या विषयांमध्ये रमून जाते. स्वतःच्या दोषांची खरी जाणीव झाल्याने जीवाला चैन पडत नाही. सारांश अवगुणांची तीव्र जाणीव होऊन पश्चाताप होणे, मन व इंद्रिये अनावर होऊन देहसुखाकडे धावणे आणि या दोन्हीमुळे जीवाची ओढाताण होणे ही मुमुक्षावस्थेची लक्षणे आहेत. साधक येथूनच भगवंताला शरण जाण्यास आरंभ करतो. साधकावस्था. जीवाची ओढाताण कमी होऊन आपल्या साधनाबद्दल निश्चय झाला की साधकावस्था झाली असे समजावे. मुमुक्षू हा परमार्थप्राप्तीचे काहीतरी साधन करीत असतो. तो देवाची पूजा अर्चा करीत असेल, कथा कीर्तनाला जात असेल, नामस्मरण करीत असेल, ध्यानधारणा करीत असेल, दानधर्म तीर्थयात्रा करीत असेल किंवा मंत्रानुष्ठान करीत असेल, परंतु हे सर्व करीत असता त्याच्या मनात साधनाबद्दल निश्चितपणा नसतो. निर्धास्तपणा नसल्याने साधनामध्ये प्रेम येत नाही. म्हणून जो स्वतः आत्मानंद भोगतो आहे अशा सत्पुरुषाची गाठ पडून त्याने साधना मार्ग दाखवावा ही तळमळ मुमुक्षूला लागते. प्रत्येक शास्त्रामध्ये असा दंडक आहे की त्यामध्ये पारंगत
असलेल्या पुरुषाने नवीन अभ्यास करणाऱ्या शिष्यास धीर, आशीर्वाद आणि संमती दिली तर शिष्याला साधनाबद्दल खात्री उत्पन्न होऊन त्याचा प्रयत्न अथवा अभ्यास दुप्पट जोराने चालतो. परमार्थालाही हाच नियम लागू आहे. साधनामध्ये निशंकपणा येण्यास श्री सद्गुरूंचा अनुग्रह अतिशय उपयोगी पडतो. संतांची कृपा झाल्यावर मुमुक्षूची निराशा नाहीशी होते, साधनात प्रेम जडते आणि जीवाचे समाधान होते. सद्गुरूंच्या कृपेने अनुसंधानाची वाढ होते, अभिमानवृत्ती क्षीण होऊ लागते आणि भगवंताच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा विकास होत जातो. भगवंताच्या चिंतनामध्ये मन स्थिर होण्यासाठी साधकाला वृत्ती आवरण्याचा अभ्यास करावा लागतो. दृष्टी आसक्ती वृत्तीला खेचून नेत असते, म्हणून साधक वैराग्य धारण करतो. त्याचे चिंतन जसजसे स्थिर व खोल बनते तसतशी त्याची धारणा वाढत जाऊन भगवद्भावनेचा विकास होतो. त्याची मनोरचना व आवड जशी असेल तसे दास्य, सख्य, वात्सल्य किंवा मधुर संबंधाने भगवंताला सर्वस्वी शरण जाण्याचा तो अभ्यास करतो. त्याचा मीपणा आपोआप भगवंताच्या चरणी लीन होऊ लागून भगवंतच खरा आहे असा विश्वास त्याच्या मनात दृढ होतो. या अवस्थेमधून जात असता साधकाला अनेक दर्शने होतात, अनेक दिव्य नाद ऐकू येतात व भविष्याचे ज्ञान होऊ लागते. या पारमार्थिक शक्ती प्राप्त होतात, पण सद्गुरूच्या छत्राखाली असल्याने तो मोहांना बळी पडत नाही. सिद्धावस्था. परमार्थामध्ये चिकाटीला फार महत्त्व आहे. नाना तऱ्हेचे विकल्प, संशय, मोह, भोग आणि वासना विघ्ने निर्माण करतात. त्यापैकी बरीचशी विघ्ने आपणांमधूनच उत्पन्न होत असल्याने त्याच्यावर मात केल्याशिवाय साधकाचे साधन निर्वेद चालू शकत नाही. अशा प्रसंगी निष्ठा आणि अनुसंधान टिकवून धरण्यास मोठे मनोबल लागते. म्हणून आंतील आणि बाहेरील संकटांना सारखे तोंड देऊन आपली उपासना चालवीत असता साधकाच्या ठिकाणची बळे, अनुसंधान ठेवण्याची शक्ती थकून जाते. अनुसंधान ढिले पडते, तळमळ थंडावते व प्रचिती मंद होते. पंख तुटलेल्या पक्ष्यासारखी अवस्था होते. याचा परिणाम असा होतो की साधकाच्या अंतःकरणात निराशेचा जोर होऊन सर्वत्र एकदम अंधकार पसरतो. आजपर्यंत केलेले साधन व्यर्थ गेले, कमावलेली निष्ठा नाहीशी झाली, अनुभवाची प्रचिती हातची गेली, धड ना प्रपंच ना परमार्थ अशी स्थिती झाली. या व अशा नाना प्रकारच्या विकल्पांनी साधकाचे मन भरून जाते. त्याच्या अंतःकरणात भयंकर तळमळीची प्रचंड तुफान चालू होते व तो अगदी अस्वस्थ व दीन बनतो. परंतु या तळमळीमध्येच आत्मसाक्षात्काराचे बीज असते. किंबहुना तळमळ जितकी तीव्र तितका परमात्मा जवळ, हे साधनेचे त्रिकालाबाधित सत्य आहे. साधकाची वासना पूर्णपणे क्षीण होऊन चित्तशुद्धी झाली म्हणजे अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे असा अपरोक्षानुभव त्याला येतो. आता तो साधक नसून सिद्ध होतो. मी ब्रह्म आहे हा अनुभव अतिशय सूक्ष्म, विशाल, अतींद्रिय आणि आनंदमय असल्यामुळे मन आणि वाणी यांना आकलन होत नाही. तरी पण तद्रूपत्वाने येणारे या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी संतांनी आपले बुद्धिसर्वस्व खर्च केलेले दिसते. नाद, तेज, स्वाद, रूप वगैरे प्रतीके घेऊन आत्मसाक्षात्काराचे वर्णन संत करतात. आपले सर्व पाप व दुःख नाहीसे झाले, आपली जन्मयातना चुकली, मी कोण व परमात्मा कोण हे कळले, जगाचा कर्ता कोण, जग कशाचे बनले आहे, माझा व जगाचा संबंध काय इत्यादी प्रश्न सुटले. मीपणा जळून गेल्यामुळे सर्व वासना शांत झाल्या, अर्थात मनुष्यजन्म घेतल्याचे सार्थक झाले. ही सर्व सिद्धांच्या अनुभवास येणारी आत्मसाक्षात्काराची प्रधान लक्षणे आहेत.
ब्रह्मस्वरूप. मी ब्रह्म आहे ही तुर्यावस्था असल्याने ती पचवून सर्व खलु इद ब्रह्म सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे ही तुर्यातीत स्थिती आली म्हणजे सिद्ध पक्का झाला असे संत सांगतात. आत्मसाक्षात्कार झाल्यावर देखील सतत साधन चालू राहते. पक्का झालेला सिद्ध ब्रह्मस्वरूपी विलीन झाल्याने त्याला अवस्था राहत नाही. देहाचे जसे प्रारब्ध असेल तसे त्याच्याकडून वागणे होते, पण चुकून सुद्धा त्याच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमान दृग्गोचर होत नाही. पूर्णत्वाप्रत पोचलेले असे संत ज्या समाजात असतात तो समाज धन्य होय. त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच अनेक जीवांचा उद्धार होतो. मग प्रारब्धवशात जे जगाला उपदेश करू लागले किंवा ग्रंथरचना करू लागले किंवा प्रपंच मोडून लोकसंग्रह करू लागले तर अक्षरशः हजारो जीव आत्मज्ञानाच्या मार्गाला लागून समाधान पावतात. जिवंतपणी त्यांच्या हातून मोठेच कार्य होते, यात काही नवल नाही. पण देह ठेवल्यानंतर देखील सत्तारूपाने त्याचे कार्य अनेक शतके चालू राहते. स्वतःच्याबद्दल काही करायचे न उरल्यामुळे आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्व लोकांना प्राप्त व्हावा एवढी एकच जगत्कल्याणाची उच्च भावना ठेवून संत लोकांना उपदेश करतात. मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ स्वरूप स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्ये आहे. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास निष्काम उपासना हा एकमेव सुलभ उपाय आहे. हे त्यांच्या उपदेशाचे सारसर्वस्व आहे. समाजातील लोकांना परमार्थाची तत्त्वे कळकळीने सांगत असता संतांना पुष्कळ वेळा अपमान, निंदा, दारिद्र्य व छळ सोसावा लागतो. तरी पण त्यांच्या दयाबुद्धीचा आणि निस्वार्थ बुद्धीचा जोर इतका विलक्षण असतो की सर्व मानहानी पचवून लोकांना आत्मज्ञानाच्या मार्गावर नेऊन सोडण्याचे ते कधीही टाळीत नाहीत. देहाने गेल्यावर देखील त्यांचे शब्द आणि त्यांची कृती हजारो जीवांना अनेक शतके दीपगृहाप्रमाणे मार्गदर्शक होतात. म्हणून जगातील निरनिराळ्या क्षेत्रांमधील थोर पुरुषांमध्ये संतांचे थोरपण सर्वांच्या शिरोस्थानी मानणे योग्य आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा पक्क्या थोर संतांपैकी होते. त्यांच्या ठिकाणी जन्मतःच अत्यंत तीव्र अध्यात्मवृत्ती होती. श्री एकनाथ किंवा श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासूनच आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मनासारखा सद्गुरू भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ 15व्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली. ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज पूर्णत्वाप्रत पोचलेले संत होते यांत शंका नाही. देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारांत विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही. हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय. अर्थात स्वतःबद्दल काही करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती. आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे या एकाच पवित्र प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले. प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असता अकारण निंदा, अपमान, छळ व कमीपणा त्यांना सोसावा लागला तरी देखील शेवटचा श्वास असेपर्यंत सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे चरित्र आता आपण वाचायला लागू.